नमस्कार, मी स्वतः मालक वाळिंबे. चला सगळी जॉबला जाणारी यांची पण वाटलं. आज कॉलेजच्या शूटला आम्ही चाललो आहे. बाय द वे त्यासोबत आपण रिपब्लिक डेचं पण वगैरे काय मिळते का शूट ते वगैरे करणार आहेत. मला काही आयडिया नाही आहे की कोण येणार आहे कोण नाही येणार आहे, कारण की सकाळचे 6-6:30 झाले. मी सगळ्यांना कॉल करून झाले, एक जण पण कॉल उचलत नाही. अरे उचलला जा टायमावरती कॉल. काका स्टेशन, चला काका स्टेशनला येतात. पहिलं स्टेशनला जाऊ. काका हॅपी रिपब्लिक डे. हॅपी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. हां, काकांच्या लक्षात नाही वाटतं. चला, आजचा दिवस एवढा विचित्र आहे ना. पहिल्यांदा असं ट्रेनमधून उतरून चाललो मी खाली. दिवसाची सुरुवात पण एवढी भारी झाली ना आजची. सकाळी बेलापूरवरून निघालो. ट्रेन पकडली CSTची, जी वडाळ्याला उतरेल, पण ती वडाळ्याला नाही गेली, ती गेली ठाण्याला. मग ठाण्यावरून परत मग ट्रेन चेंज केली, वाटलं कुर्ल्याला जाईल. तर मग कुर्ल्यावरून बोललो की कुर्ल्यावरून पकडलं वडाळ्याची. तर वडाळ्याची ट्रेन पण बंद करून टाकली, ती पण ट्रेन बंद नाही झाली. तर मग परत पकडली CSTची ट्रेन, जी उतरणार होती दादरला. तर त्या दादरच्या ट्रेनमध्ये चढलो. तर त्या दादरच्या ट्रेनमध्ये चढल्यानंतर ती 1 तास कुर्ल्यावरून दादरला 1 तास लावला ना. आता आम्ही चाललोय कसे बघा. माझा शूट पण गेला, माझा ट्रायपॉड होता तो पण गेला, सगळ्या गोष्टी गेल्या. जे इव्हेंटमध्ये शूट करायचा होता तो पण गेला, काहीच नाही राहिलं आता. ना आता पोरं हॉस्टेलला कोणी आहेत का नाही ते पण माहिती नाही. जे शूटसाठी पोरं बोलवली होती ती पण नाही आहेत. नाही बिचारी ही सगळी जॉबला जाणारी यांची पण वाट लागली. बिचारी कशी एक करून उतरतात. म्हणजे आज रिपब्लिक डे एकदम जोरात चाललाय. हा वाला रिपब्लिक डे तर मी कधी विसरणार नाही ना. त्यामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे हा माझा जो व्हिडिओ येणार आहे ना, हा एवढा डिले होणार आहे की 26 जानेवारीचा 26 फेब्रुवारी येईल, तरी सुद्धा व्हिडिओ येईल का नाही त्याची गॅरंटी नाही. काय बोलू आता. कधी तुम्ही पटरीवरून हे असं समोरासमोरून कधी आलेत का? कसं आहे? अरे आग लगाता है बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में. बोला का काय 1.5 तास लागलाय कधी तुम्हाला कुर्ल्यावरून येता? विश्वास सोडला आजकाल. हात पण घाण झाला, शूटचे पण वांदे झाले. एक वाक्य मी 10 टाइम बोलतो मला माहिती आहे, पण आता दुसऱ्या काय पर्याय पण नाही माझ्याकडे. मी काय बोलतोय, शूट तर आपला सगळं बोंबलत आहे, पण त्यातल्या त्यात जे काय भेटलंय ते वाला शूट करू, त्यामधले सिनेमॅटिक्स काढू. विषय काय होतोय, व्हिडिओ मध्ये बोलायला मीच आहे. आपली पोरा कशी नेहमी व्हिडिओ येऊन ना तेव्हा मग बोलायला लागतं. बरोबर ना? चुकीचं बोललो मी नाही. बरोबर. मेस मधल्या भाऊनी फुकट मध्ये कुपन दिला होता, त्याच्यातून थोडा जेवण गिळू. अरे अतुल और ब्लॉग में डाल रहे हैं. डालो ना, आपको डाल दो ना. आप बताइए ना आपका पूरा कुछ तो. क्या बताओ? कुछ भी बोल दीजिए. क्या बोलेंगे आप? मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. दिने आज नाही रे तू काहीच कंटेंट देणे मला. भाई आजची व्हिडिओ नाही बनली, शूट पण नाही झालंय. दे ना कंटेंट दिने. आपला फॅमिली फ्रेंडली तुला किती वेळा सांगायचा. इकडेच आहे डायरेक्ट. इज्जत घालवली आहे यांनी, टीमची इज्जत घालवली. जॉब सोडून आलाय मॅच खेळायला. मॅच तर जिंकणार भाई. दांडा उडवलाय. नीट सांग जोरात. काम टाकून येऊ खेळायला आला. हा जोरात बोल्ड झाला. आठवण थोडा नाच की. काहीच नाही काहीच नाही. जातो का रे भाई? जेवतो घरी जाऊन. पप्पांनी परत फोन आला. ओरम साहेबांना पण त्रास दिला. आजचा व्हिडिओ पण उलटा पुलटा शूट होतोय. ओरम बोल ना भाई. भेटू मग आता पुढच्या शनिवारी. चला तर मग आजचा व्हिडिओ एंड करू.
वाटलं होतं आज व्हिडिओमध्ये भरपूर काय काय दाखवायला असेल, शूट करू. बाबा शूट हा शब्द एवढा वेळ वापरलाय व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बोर झाले तर ऐकून. उद्या माझी बाय द वे वाय बाय, तर त्याचं पण करायचे. 3 ब्लॉग पेंडिंग आहेत, ते पण एडिट करायचे. 2 रील एडिट करायचे. कळत नाहीये कसं काय होईल. मी आता बैलापूर स्टेशनला उतरलो ना, तर आपले स्टेशन्स आहेत ते हार्बर लाईनचे, तर एकदम ते विंटेज लुकमध्ये आहेत ना. तर माझा विचार झाला काहीतरी थ्रिलर सस्पेन्स मला काहीतरी कंटेंट बनवायचा. तर मला कमेंटमध्ये सांगा असं काहीतरी बनवायचं का एकदम बापवालं. जास्त काय बोलत नाही व्हिडिओमध्ये, काय नाही मला पण माहिती आहे. तरी सुद्धा भावाला तुमच्या स्वतः मालकांना लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय असेल ते पण करून टाका. चला बाय. I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show, the best in town. What the hell's wrong with me? I don't get along with anybody, honestly.